इराणची भूमिका ही नेहमी हीच राहिलेली आहे की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग आहे। ज्यावेळेस आपल्याकडे तेल खरेदी करायला पैसे नव्हते त्यावेळेस त्यांनी आपल्याला 60 मिलियन डॉलर्सचं तेल त्यांनी असणारं आपल्याला तसंच दिलं। 6 महिन्यानंतर आपण ज्यावेळेस पैसे ते परत करायला गेलो त्यावेळेस त्यांनी असणारं घेतले नाहीत। ते म्हटले हे व्यापारामध्ये आपण असणारं कन्वर्ट करू। म्हणजे एवढे चांगले संबंध इराण बरोबर जे आहेत ते इराण बरोबरचे संबंध आत्ताचं सरकार हे पूर्णपणे बिघडवतंय अशी असणारी परिस्थिती आहे। एक लक्षात घेण्यासारखं आहे की सध्याचं इराण आणि दुसरं जुन्या काळचं पर्शियन एम्पायर हे दोन्ही एकच आहेत। पर्शियन एम्पायरनी कधीच कोणासमोर झुकलं नाही आणि कोणाचंही वर्चस्व त्यांनी मानलं नाही। त्यांनी राज्य त्यांची भेटली पण ते कधीही सरेंडर झालेले नाहीत किंवा याही युद्धामध्ये इराण सरेंडर होईल असं मला अजिबात वाटत नाहीये।